अनपेक्षित लग्नगाठ भाग 11। सकाळी 9 वाजले तरी युविका उठली नसते। रात्री उशिरा झोपल्यामुळे तिला खूप छान झोप लागली असते। लग्नामध्ये तिची खूप धावपळ होईल म्हणून तिला कोणी उठवायला पण जात नाही। सकाळी सचिनच्या फोनने तिला जाग येते। सचिन म्हणतो, गुड मॉर्निंग डिअर। युविका म्हणते, व्हेरी गुड मॉर्निंग। आज एवढ्या सकाळी कसा उठलास? उद्याची प्रॅक्टिस का? ती झोपेतच त्याला विचारते। सचिन म्हणतो, मला वाटतं तुला प्रॅक्टिसची गरज आहे। ती अजून झोपेत आहे हे बघून तिला बोलतो, किती वाजले बघ ना। युविका म्हणते 9। ती मोबाईलमध्ये घड्याळ बघून बोलते आणि लगेच उठून बसते। सचिन म्हणतो, अगं आता कोणाला गरज आहे? युविका म्हणते, खूप उशीर झाला आहे, आज मला मी नंतर बोलते, म्हणून त्याला बाय बोलून फोन ठेवते। तोपर्यंत स्नेहा फ्रेश होऊन बाहेर येते आणि तिला विचारते। स्नेहा म्हणते, झाली का झोप? युविका म्हणते, हो झाली, पण खूप लेट झाला आहे, कोणी उठवायला पण आलं नाही। स्नेहा म्हणते, अगं उद्यापासून 2-3 दिवस तुझी खूप धावपळ होईल म्हणून नसेल आलं कोणी उठवायला, आणि मी पण आताच उठले आहे, मस्त आराम केला आज, जा फ्रेश होऊन ये, मी पण बघते काय चाललंय आहे बाहेर ते। युविका लगेच स्नेहाच्या जवळ जाऊन तिच्या पोटाला हात लावते आणि बोलते, गुड मॉर्निंग माय बेबी, झाली का तुमची झोप? मस्त आराम कर, माऊच्या लग्नात खूप मज्जा करायची आहे ना, चला वेडाबाई जा लवकर फ्रेश व्हा, तुझ्या बेबीला भूक लागली आहे। स्नेहा बोलते, मग तू इथे काय करतेस? जा लगेच काहीतरी खाऊन घे, मी आलीच 2 मिनिटात। ती बोलून युविका तिला बाहेर पाठवते आणि स्वतः पण लगेच फ्रेश होण्यासाठी जाते। दोन्ही घरामध्ये आज संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम असतो, पण सकाळपासून सगळ्यांची लग्नाची तयारी चालू असते, कारण लग्नाचा मुहूर्त दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30चा जो असतो। आता तुम्ही विचार कराल, एवढ्या सकाळी कोण लग्न करतं? कारण लग्न झाल्यावर त्यांना लगेच पुण्याला जायचं असतं, वरात घेऊन तिथे पोहोचायला उशीर नको म्हणून लग्न सकाळच्या मुहूर्तावर करायचं असतं। सकाळी घाई नको म्हणून सगळं सामान नीट घेतलं आहे का, काही राहिलं तर नाही, ह्या सगळ्यांची क्रॉस चेकिंग चालू असते। दुपारनंतर हळदीच्या कार्यक्रमात सगळे बिझी असतील आणि उशीर झाल्यावर काही बाकी राहायला नको म्हणून सगळी तयारी। सचिनच्या घरी लवकरच हळदीचा कार्यक्रम चालू होतो, कारण त्यांची उष्टी हळद घेऊन गेल्याशिवाय युविकाच्या घरी हळदीचा कार्यक्रम चालू होणार नसतो। माया सचिनला आवाज देऊन बोलावते। व्हाईट कलरचा सादरा पायजामा आणि डोक्यावर व्हाईट टोपी घालून तो बाहेर येतो। त्याची आई त्याला लगेच डोळ्यातलं काजळ काढून लावते आणि बोलते, किती छान दिसतोयस आज, कोणाची नजर ना लागू। शास्त्राप्रमाणे घरातल्या 5 बायका आधी त्याला हळद लावतात आणि नंतर सगळ्यांना लावायला सांगतात। सगळ्यात आधी माही त्याला हळद लावत माही म्हणते, मामा मी तुला आज आईसारखा फेस पॅक लावते, मग तू पण मामीसारखा छान दिसतील। तिच्या बोलण्यावर सगळेच हसायला लागतात आणि सचिन तिला पण थोडी हळद लावून आली मोठी मामीची चमची बोलून तिचे पण गाल खेचतो। आऊच, एवढ्या जोरात कोण गाल खेचतं का? बोलत माही बाजूला होते। नंतर बाकी सगळे पण त्याला हळद लावतात। त्याची सगळी मित्रमंडळी पण आली असतात, सगळे कॉलेज आणि स्कूल फ्रेंड्स तेही येऊन त्याला हळद लावतात। वरुण आणि रिया तर त्याला पूर्ण हळदीने माखून ठेवतात, त्याच्याबरोबर रौनक पण आला असतो। सगळे मिळून मस्त फळात एन्जॉय करतात आणि नंतर माया, अमित, माही आणि सचिनचा काकांचा मुलगा त्यांची उष्टी हळद घेऊन युविकाच्या घरी जातात। तिथे सगळी तयारी झाली असते आणि सगळे त्यांचीच वाट बघत असतात। ते गेल्यावर लगेच कार्यक्रमाला सुरुवात करतात। पिवळ्या रंगाच्या साडी आणि त्यावर फुलांचे दागिने, केसांचा आंबाळा आणि त्यात गजरा, युविका खूप छान दिसत होती। इथेही शास्त्राप्रमाणे युविकाला आधी 5 बायका हळद लावतात आणि नंतर बाकीचे सगळे, आणि इथेही माहीच युविकाला पहिली हळद लावते आणि मामी खूप छान दिसतेच बोलते। युविका तिच्या गालावर किस करते आणि थँक्यू बच्चा बोलून तिला पण हळद लावते। मग माया आणि अमित पण तिला हळद लावतात। नंतर माया युविकाची तिच्या काकांच्या मुलांबरोबर ओळख करून देते आणि तोही तिला हळद लावतो। मग राणी, पल्लवी, स्नेहा, हेमंत, राज, स्वप्नील, जान्हवी, गीता, अक्षय आणि रौनक पण तिला हळद लावतात आणि मस्त फोटो पण काढतात। नंतर सगळे एकमेकांना हळद लावत असतात। राज जान्हवीला हळूच बाजूला घेऊन जातो। जान्हवी म्हणते, राज अरे काय करतोयस, कुठे घेऊन चाललास तू? राज म्हणतो, तुला थोडी स्पेशल हळद नको का लावायला? तिला जवळ घेत बोलतो। जान्हवी म्हणते, सोड मला, कोणीतरी येईल ना, त्याच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करत बोलत असते। राजने तिला एका हाताने पकडलं असतं आणि दुसऱ्या हाताने तिच्या गालावर हळूच हळद लावतो आणि कपाळावर किस करतो। तशी ती लगेच डोळे बंद करून उभी राहते आणि तो तिच्या कानात हळूच आय लव्ह यू बोलून निघून जातो। ती तिथे तशीच हॅग झाल्यासारखी उभी असते। तिला काय झालं म्हणून गीता येऊन तिला जरा हलवते आणि काय झालं विचारते। मग ती डोळे उघडून बघते तर राज तिची लांबूनच मजा बघत असतो आणि तिला डोळा मारतो।
तशी ती लगेच लाजून खाली बघते आणि गीताला काही नाही बोलून निघून जाते. इकडे सगळे हळद खेळताना बिझी असतात आणि एक मुलगा पल्लवीच्या बाजूला येऊन उभा राहतो आणि तिला विचारतो, तू इथे कशी? पल्लवी म्हणते, हा प्रश्न मी तुला विचारला पाहिजे. तेवढ्यात माया आणि राणी तिथे येतात. माया म्हणते, सुमित, तुम्ही एकमेकांना ओळखता? तो मुलगा दुसरं कोणी नसून तिच्या काकांचा मुलगा असतो. सुमित म्हणतो, हो, आम्ही एकाच कॉलेजमध्ये आहोत. राणी म्हणते, पल्लू, तुझा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाला ना? माया म्हणते, म्हणजे? राणी म्हणते, 2 दिवसांनी माझी एक्झाम आहे, म्हणून उद्या दीदी बरोबर पल्लवी तुमच्याकडे येणार आहे. सुमित म्हणतो, दॅट्स ग्रेट. चला, आम्ही निघतो आता. घरी पण सगळे वाट बघत असतील. तो बोलून माया आणि सुमित इथून निघून जातात. ते दोघं निघून गेल्यावर राणी म्हणते, केवढा हँडसम दिसतो यार. पल्लवी म्हणते, तू पण काय बाकी मुलींसारखीच बोलतेस. किती ॲटिट्यूड आहे, त्याला माहीत आहे का? राणी म्हणते, एवढा हँडसम असल्यावर ॲटिट्यूड तर पाहिजेच ना. पल्लवी म्हणते, वेळ लागलाय तुला आणि आता 2 दिवस ह्याला झेलायला लागणार मला. कसं होणार माझं? राणी म्हणते, तूच वेडी आहेस. काश माझी एक्झाम नसती. तेवढ्यात हेमंत त्या दोघींना बोलवतो आणि त्या तिकडे जातात. मस्त डीजे चालू असतो आणि सगळे डान्स करत असतात. स्नेहाला पण डान्स करायचा असतो, पण सकाळपासून तिला फक्त सगळे इंस्ट्रक्शन्स देत असतात. हळू चाल, धावपळ करू नको आणि अजून बरंच काही म्हणून ती फक्त बसून बघत असते. नाही तर अजून कोणीतरी यायचं आणि नवीन लेक्चर चालू करायचं. तेवढ्यात युविका तिच्या बाजूला येऊन बसते. स्नेहाला बघून तिला तिची दया येते आणि ती स्वप्नीलला इशाऱ्याने तिला घेऊन जा सांगते. तसा राज आणि स्वप्नील तिथे येऊन त्या दोघींना पण डान्स करायला घेऊन जातात. थोडा वेळ डान्स करून स्नेहाला पण बरं वाटतं आणि ती येऊन परत बसते. सगळे मस्त डान्स करून एन्जॉय करतात आणि जेवण झाल्यावर सगळं आवरून लवकरच झोपतात. सकाळी लगेच लवकर उठून सकाळी तयारी करून मुलींकडची मंडळी सर्वात आधी 7 वाजता हॉलवर पोहोचतात. युविकाचे पप्पा मात्र सगळ्यांना काही ना काही इंस्ट्रक्शन्स देत असतात आणि सगळं सामान नीट पोहोचलं आहे की नाही हे चेक करत असतात. थोड्याच वेळात सचिन आणि त्याचे घरचे पण तिथे पोहोचतात. त्यांची आरती करून स्वागत केलं जातं आणि बाकीच्या विधींना सुरुवात होते. सचिनला तर युविकाला बघायची खूप घाई असते आणि त्यात त्याचे सगळे मित्र येऊन ती किती सुंदर दिसते आहे हेच सांगत असतात. पण ते दोघं पण लग्नाच्या आधीच्या विधी म्हणजे कुलदैवित पूजन, नवग्रह ह्या सगळ्या विधींमध्ये बिझी असतात. ह्या सगळ्या विधी पूर्ण झाल्यावर पंडितजी लग्नासाठी मुलाला बोलवतात आणि पहिली मंगलाष्टका झाल्यावर मुलीच्या मामाला मुलीला घेऊन यायला सांगतात. युविका स्टेजवर येते, पण आता त्या दोघांमध्ये अंतरपाठ असतो, त्यामुळे ते एकमेकांना बघू शकत नसतात. मंगलाष्टका पूर्ण झाल्यावर अंतरपाठ खाली घेतला जातो आणि सचिनची नजर फक्त युविकावर असते. पिवळ्या कलरची नऊवारी साडी, त्याला मरून कलरची बॉर्डर आणि त्यावर सोनेरी रंगाचं वर्क तिच्यावर खूप उठून दिसत होतं आणि त्यावर घातलेले मोत्याचे दागिने, केसांचा आंबाडा आणि त्यात खूप सारे गजरे आणि ह्या सगळ्याला सूट होईल असा मेकअप आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंडवल्या. त्याच्यासाठी ती आज कोणत्याही अप्सरेपेक्षा कमी नव्हती. युविका फक्त एकदाच त्याच्याकडे बघते आणि मान खाली घालून उभी असते. तो पण आज खूपच हँडसम दिसत असतो. ऑफ व्हाईट कलरची शेरवाणी, त्यावर गोल्डन आणि मरून कलरचं वर्क, गळ्यात मोत्याचा सर आणि कपाडावर मुंडवल्या. त्याला तिच्याकडे एकटक पाहताना बघून अमित त्याला हाताचं कोपर मारून भाणावर आणतो आणि करायची का वरमाला आता विचारतो. हो, मग काय लगेच, सचिन बोलतो. मग वरमाला होते. कन्यादानाच्या वेळी आई पप्पांप्रमाणे युविकाच्याही डोळ्यात पाणी असतं. नंतर बाकीचे विधी चालू होतात आणि राजला बोलावलं जातं. सचिनचा कान जो पिळायचा असतो. सचिन म्हणतो, हळूच हां. राज म्हणतो, हो चालेल, पण एक प्रॉमिस करावं लागेल. सचिन म्हणतो, तू जे बोलशील ते. राज म्हणतो, माझ्या बहिणीची नेहमी काळजी घ्यायची. सचिन म्हणतो, प्रॉमिस. असं पण तू नाही सांगितलं तरी मी घेणारच. तो बोलून युविकाला डोळा मारतो आणि ते तिघे पण हसायला लागतात. दोन्ही घरचे लग्नाच्या विधी आणि आलेल्या पाहुण्यांना भेटण्यात बिझी असतात. पल्लवी आणि राणी माही बरोबर खेळत असतात आणि तिच्या मदतीने सचिनचे बूट लपवतात. सुमित त्यांच्याकडे लक्ष ठेवून असतो, पण पल्लवी त्याच्याबरोबर बोलत असताना राणी तिचं काम करून मोकळी होते. स्टेजवरचं काम झाल्यावर राज पण सगळ्यांना भेटायला खाली येतो आणि आधी जाऊन जान्हवीच्या आईबाबांना भेटतो आणि त्यांचा आशीर्वाद घेतो. राज म्हणतो, सॉरी, सकाळपासून थोडा गडबडीत होतो म्हणून वेळ नाही मिळाला. अरे चालते, तुझ्या बहिणीचं लग्न आहे तर बिझी तर असणारच ना, जान्हवीचे बाबा त्याला बोलतात. त्यांना भेटून तो बाकीच्या पाहुणे मंडळींना पण भेटतो. तेवढ्यात त्याला कुणाल दिसतो म्हणून तो लगेच त्याला भेटायला जातो. कुणालचे आई बाबा पण आले असतात आणि राजला पाहून ते फार खुश होतात.
शेवटी मुलाचा बेस्ट फ्रेंड खूप दिवसांनी त्यांना भेटतो. त्यांच्याबरोबर बोलत असताना तिथे जान्हवी येते. जान्हवी म्हणते, राज जरा गाडीची चावी दे ना, गाडीतून थोडं सामान आणायचं आहे. राज म्हणतो, 1 मिनिट इथे ये, तुझी ओळख करून देतो. मग राज कुणाल आणि त्याच्या आईबाबांबरोबर जान्हवीची त्याची होणारी बायको म्हणून ओळख करून देतो. तिला त्याने अशी ओळख करून दिल्याने खूप छान वाटतं. कुणाल त्या दोघांना कॉंग्रॅच्युलेशन करतो. त्याचे आईबाबा पण त्यांना आशीर्वाद देतात. मग राज पण जान्हवी बरोबर गाडीतून सामान आणायला जातो. जान्हवी मॅडम थोड्या नाराज असतात म्हणून पटपट पुढे चालत जातात. राज पण तिच्या मागून जाऊन खांद्यावर हात ठेवून तिच्या बरोबर चालत असतो. राज म्हणतो, कोणीतरी नाराज दिसते. जान्हवी काहीच बोलत नाही म्हणून राज परत तिला बोलतो, आधीच एवढी सुंदर दिसत आहेस तर तुझ्यावरून नजर पण हटत नाही आणि आता रागात तर अजून छान दिसते. जान्हवी म्हणते, म्हणून तर सकाळपासून एकदा पण बोलला नाहीस. राज म्हणतो, सॉरी, ते थोडा बिझी होतो. तिच्यासमोर उभा राहून कान पकडून बोलतो. जान्हवी म्हणते, ठीक आहे, समजू शकते. शेवटी तुझ्या बहिणीचं लग्न आहे ना. त्याला असं करताना पाहून गालातच हसत बोलते. तिला हसताना बघून राज तिला जवळ घेऊन बोलतो, आज साडीत खूप छान दिसतेस. लग रहा है अभी भगा के लेके जाऊ. जान्हवी खूप वेळ येत नाही म्हणून गीता तिला बघायला खाली येते आणि त्या दोघांना बघून गीता म्हणते, सॉरी, तुम्हाला डिस्टर्ब करायची इच्छा नाही, पण मला चावी मिळाली की मी लगेच सामान घेऊन जाईन. गीताला पाहून जान्हवी लाजून राजपासून लगेच बाजूला होती आणि अगं मी येतच होती बोलते. राज म्हणतो, तुम्ही सगळ्याच मैत्रिणी अशा आहात का? आम्ही दोघं जरा एकत्र आलो की लगेच चपकता. गीता म्हणते, ते आपण नंतर बघू, आधी गाडीची चावी दे, नाहीतर तुझी बहीणच खाली येईल लग्न सोडून. मग राज त्यांना गाडी ओपन करून देते आणि त्या सामान घेऊन निघून जातात. पण जाताना गीता मात्र त्या दोघांना चिडवायचं विसरत नाही आणि पुढच्या वेळेपासून जरा जागा बघून रोमॅन्स करा, म्हणजे कोणी डिस्टर्ब पण करणार नाही. सर्व बिझी झाल्यावर सचिन आणि युविका चेंज करायला जातात. बाकीचं आवरून झाल्यावर सचिन शूज चेक करतो, पण ते तिथे नसतात. मग सगळे मिळून ते शोधत असतात. तेवढ्यात माही तिथे येते आणि सगळ्यांना काहीतरी शोधताना पाहून तुम्ही काय करत आहात विचारते. माया म्हणते, काही नाही बाळा, मामाचे शूज मिळत नाही आहेत, ते बघतो आहोत. माही म्हणते, ते न्यू शूज बॉक्समध्ये होते ते. अमित म्हणतो, हो माही, तू पाहिले का कुठे? माही म्हणते, हा, मगाशी राणी माऊ शोधत होती, तिला दिले मी. सगळे डोक्याला हात लावतात आणि सुमितला रागाने लूक देतात. सुमित म्हणतो, अरे मला असं बघू नका, मी लक्ष ठेवून होतो त्यांच्यावर. अमित म्हणतो, त्यांच्यावर की पल्लवीवर? अमितने त्यांना बोलताना पाहिलं असतं म्हणून तो मुद्दाम बोलतो. सुमित म्हणतो, काही काय बोलताय जिजू? मग राणी आणि पल्लवी त्यांच्याकडे शूजच्या किमतीच्या डबल पैसे मागतात आणि सगळे मिळून थोडी बर्गिंग करून शूजच्या किमती एवढे पैसे द्यायला तयार होतात. ते पण काही कमी नसतात. राणीने त्यांच्याबरोबर शॉपिंग केली असल्याने तिला त्यांची प्राईस माहीत असते आणि ती पण तयार होते. शेवटी 5,000 रुपये जे मिळणार असतात. युविकाने पॅरेट ग्रीन आणि मरून कलरचा पूर्ण वर्क असणारा शालू घातला असतो, पण तो आता ड्रेप केला असतो की तिला पाहून तो लेहंगा असल्यासारखा वाटत असतो. त्यावर सूट होईल असा मेकअप आणि थोडीशी हेअरस्टाईल खूपच छान दिसत असते. सचिनने पण पर्पल कलरचा इंडो वेस्टर्न पॅटर्नचा ड्रेस घातला असतो आणि तो पण खूप हँडसम दिसत असतो. एकमेकांच्या समोर आल्यावर सचिन युविकाला हाताने सुंदर बोलतो आणि ती त्याला डोळ्यांनी थँक्यू बोलते आणि डोळ्यांनीच त्याला पण लुकिंग हँडसम बोलते. त्यानंतर सचिन आणि युविका मस्त हातात हात घेऊन स्टेजवर एंट्री करतात. सगळेजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात. नंतर एक एक जण त्यांना भेटून शुभेच्छा देतात आणि फोटो काढतात. त्यानंतर त्या दोघांचे पण थोडे फोटो काढतात. जेवण झाल्यावर थोड्या वेळाने निघायची तयारी चालू होते. एवढा वेळ हसणारा युविकाचा चेहरा लगेच पडतो. दोघं जोडीने सगळ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतात आणि युविका सगळ्यांना भेटून रडत असते. स्नेहा सगळं लांबून बघून रडत असते आणि युविका तिच्याकडे बघून शेवटी स्वप्नीलचं स्नेहाला घेऊन युविका जवळ येतो. लगेच एकमेकींना मिठी मारून रडायला लागतात. नंतर युविका आई पप्पा आणि राणीला भेटते. त्या सगळ्यांना रडताना पाहून सचिनला खूप वाईट वाटत असतं, पण ह्यावेळी तो काहीच करू शकत नसतो. पण मनात तो हे पक्क ठरवतो, कमीत कमी ह्यापुढेही माझ्यामुळे तरी नक्की रडणार नाही, ह्याची मी काळजी घेईन. निघण्याची वेळ झाली तरी राज काही तिच्यासमोर आला नसतो, कारण त्याच्यासाठी हे खूप कठीण असतं. तो सर्वांपासून थोडा लांब उभा असतो आणि त्याच्या डोळ्यात पाणी पण असतं. जान्हवी त्याचा हात पकडून उभी असते, कारण तिला माहिती असतं युविकासाठीच नाही तर राजसाठी पण हे खूप कठीण आहे. आता ते निघणार जेव्हा राज लगेच डोळे पुसून तिच्या समोर येतो.
राज म्हणतो, 1 तास झाला रडते आहेस, एवढा जो मेकअप केला आहेस तो नक्कीच खराब होईल आणि अजून तुला पुण्याला जायचं आहे, मेकअप खराब झाला तर तुला बघून घाबरतील ना बिल्डिंग मधलेच लोक. युविका त्याला एक एक फटका मारते आणि मिठी मारून रडताना पण हसायला लागते आणि बाकी सगळे पण हसतात. युविका म्हणते, तू कुठे होतास आणि तुझ्या डोळ्यात काहीतरी गेलं असेल म्हणून लाल झाले असतील ना. त्याच्याकडे बघून युविका तुला विचारते. राज म्हणतो, खाली गेलो होतो, तुमची गाडी रेडी आहे का चेक करायला, तेव्हा काहीतरी गेलं बहुतेक डोळ्यात, तुझ्यापासून लवकर सुटका जी करून घ्यायची आहे. युविका परत त्याला एक फटका मारते आणि आता तर मी तुझ्याबरोबर बोलणारच नाही हे बोलून परत त्याला मिठी मारते. मग सगळे खाली जातात त्यांना गाडीपर्यंत सोडायला. युविकाचे पप्पा खाली जात नाहीत कारण तिला जाताना त्यांना बघायला होणार नाही आणि हे तिच्या आईला पण माहिती असतं, म्हणून त्या पण त्याच्या बरोबर मागेच थांबतात. गाडीत बसून सगळ्या बाय करून निघाल्यावर पण युविका बराच वेळ रडत असते, म्हणून सचिन तिचा हात हातात घेऊन तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि डोळ्यांनीच मी आहे तुझ्याबरोबर बोलतो. 8 वाजता ते पुण्याला पोहोचतात. जवळच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात आणि घरी येतात. माया आणि आई बाबांनी आधीच पुढे येऊन सगळी तयारी केली असते. सचिनची आई त्याच्या काकीला गृहप्रवेश करून घ्यायला सांगतात. काकी आरती करून युविकाला माप ओलांडून आत यायला सांगतात. 1 मिनिट, एवढ्या सहज घरी प्रवेश मिळणार नाही, माया लगेच बोलते. सचिन म्हणतो, आता काय. माया म्हणते, नाव घ्यावं लागते तेव्हाच आतमध्ये एंट्री मिळेल. युविका लगेच नाव घेते. 2 दिवस नेहाचे तिची प्रॅक्टिस जी घेतली असते, पतिव्रतीचे व्रत घेऊन नम्रतेने वागते. सचिन रावांचे नाव घेताना आशीर्वाद मागते. माया म्हणते, युविका एकदम भारी, चला बंधू आता तुम्ही घ्या नाव. सचिन म्हणतो, मला नाही येत. माया म्हणते, युविकाने एवढं छान नाव घेतलं, आता तुला घ्यावं लागेलच. अमित म्हणतो, सचिन मी सांगतो तुला. माया म्हणते, अमित तू राहू दे, तुझी मेथीची भाजी नको आम्हाला, चल सचिन लवकर बोल. सचिन म्हणतो, अगं पण मला खरंच येत नाही, बरं तू सांग मी बोलतो. अमित म्हणतो, अरे दादा थांब मी सांगतो तुला. तसे सगळे त्याच्याकडे बघतात. अमित म्हणतो, तू सांगणार, येतात तुला. अमित म्हणतो, मी म्हणजे गुगल बाबा सांगणार. झाली ह्याची हिरोगिरी चालू. पल्लवी मनातच विचार करत असते. मग लगेच सुमित मोबाईलकडून सचिनला एक उखाणा सांगतो आणि सचिन पण लगेच नाव घेतो. काही शब्द येतात ओठातून, काही येतात गड्यातून, युविकाचं नाव येतं मात्र थेट माझ्या हृदयातून. अमित म्हणतो, चला आता गुगल बाबांची जय बोलून गृहप्रवेश करा. मग युविका माप ओलांडून आत जाते. दोघं जाऊन आधी देवाच्या पाया पडतात. नंतर युविकाला पण पल्लवीला रूममध्ये जाऊन फ्रेश व्हायला सांगतात. बाकी सगळे पण फ्रेश होऊन रिलॅक्स होतात. मग लगेच सचिनची आई सगळ्यांना जेवायला बोलावते. युविका पिंक कलरची सिंपल साडी नेसली असते. चेहऱ्यावर थोडासाही मेकअप नसतो. कपाळावर छोटी टिकली लावली असते, तरी पण ती खूप छान दिसत असते. सचिन तिच्या समोर बसला असतो. त्याचं लक्ष फक्त तिच्यावर असतं. युविका सहज समोर बघते तर तो तिच्याकडे बघत असतो, म्हणून ती थोडी लाजून खाली बघते आणि परत त्याच्याकडे बघते. सचिन तिला डोळ्याने विचारतो, ऑल ओके. तीही फक्त डोळ्याने हो बोलते. सचिनच्या बाजूला बसून सुमित सगळं पाहत असतो. सगळे शांत जेवण असतात आणि सुमित मध्येच गाणं बोलायला लागतो. इशारो इशारो में दिल लेने वाले बता ये हुनर तूने सीखा का असे. तसं युविका लगेच मान खाली घालते. सचिन मात्र त्याच्या हातावर एक फटका मारत बोलतो, आधी जेवण करून घे, मग खेळू आपण अंताक्षरी. जेवण झाल्यावर युविका पण किचनमध्ये जाते आणि मी काही हेल्प करू का ते विचारते. आज राहू दे, नंतर तुलाच करायचं आहे, आता जाऊन आराम कर, माया तिला बोलते. तोपर्यंत माही तिथे येते आणि आज मी मामी बरोबर झोपणार बोलते. हो चालेल ना, मी तुला मस्त स्टोरी सांगते. तुला कोणत्या स्टोरी आवडतात. युविका लगेच माहीला बोलते. माया म्हणते, माही बेटा मामी आजच आली आहे ना, मग ती खूप थकली आहे, तिला आज आराम करू दे, तू नंतर झोप तिच्या बरोबर. आहो ताई चालेल, मी झोपवते तिला बोलून युविका माहीला घेऊन रूममध्ये जाते. सचिनला युविका बरोबर बोलायचं असतं म्हणून माहीला घेऊन येतो. बोलून तो आज जायला निघतो तर माया त्याला बोलते, अरे राहू दे तिला, आज मामीकडे झोपायचं आहे. मग काय साहेब नाराज होऊन झोपायला निघून जातात. थोड्या वेळाने सचिनची आई माही झोपली का बघायला युविकाच्या रूममध्ये जातात. माही थकलेली असल्याने लगेच झोपली असते. युविकाला मात्र सवय नसल्यामुळे साडीमध्ये झोप येत नसते हे त्याच्या पण लक्षात येतं, म्हणून त्या तिला बोलतात, युविका साडी चेंज करून झोपलीस तरी चालेल आणि तुला सवय नाही तर तुला झोप नाही लागणार. असं काही नाही आई, लागेल मला झोप. युविका बोलते, ठीक आहे.